ज्यांनी आपलं राजकीय आयुष्य पणाला लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं, मुख्य नेता म्हणून त्यांची निवड केली, त्या खासदारांना साधी लोकसभेची उमेदवारी देखील मिळू शकली नाही। ही त्यांच्या आयुष्यातील शोकांतिका आहे, असं वक्तव्य शिंदे सेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय। एका अर्थाने त्यांचे राजकीय बळी गेलेले असून मित्र पक्षाच्या दबावामुळे ते गेलेले आहेत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे। शिवसैनिकांच्या, शिवसेना नेत्यांच्या, उपनेत्यांच्या मनामधल्या भावना गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी व्यक्त केलेल्या आहेत। ज्यांनी आपलं राजकीय आयुष्य पणाला लावून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं नेतृत्व स्वीकारलं, मुख्य नेता म्हणून त्यांची सोबत केली, त्या खासदारांना साधी लोकसभेची उमेदवारीही मिळवता आलेली नाही। ही त्यांच्या आयुष्यातील शोकांतिका आहे। एका अर्थानं त्यांचे राजकीय बळी गेलेले आहेत आणि हे बळी मित्रपक्षाच्या दबावामुळे गेलेले आहेत, अशी भावना माझ्यासहित असंख्य शिवसैनिकांची झालेली आहे। पक्ष चालवत असताना मित्रपक्षाच्या दबावाला बळी पडू नये, आपल्या सैनिकांना न्याय दिला पाहिजे आणि तो मिळत नसेल तर मग सैनिकांनी कोणाकडे पाहायचं हा प्रश्न निर्माण होतो। तर मित्रपक्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं संरक्षण करावं असं त्यांनी प्रभू रामचंद्रांकडे साकडं घातलं असून शिवसेनेला कायमचा रामराम ठोकलाय। शिवाय यापुढे कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट घातलेलं आहे की मित्रपक्षापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं संरक्षण करावं, प्रभू रामचंद्र त्यांचं संरक्षण करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतो, रामराम ठोकतो, हा निर्णय मी घेतलेला आहे। पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहे किंवा पक्ष करणार? कुठल्याही पक्षामध्ये मी प्रवेश करणार नाही। मराठवाड्यातील माझे जे स्नेहीजन आहेत, बीड जिल्ह्यामधील कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी चर्चा करून सर्वसाधारणपणे 29 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांचं प्रतिबिंब त्या मेळाव्यामध्ये उतरलेलं दिसेल।